स्नेल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भाने 1,80,000 विद्यार्थी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, या सर्व विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे. ज्या क्षणाची आपण वाट बघत आहोत तो जो क्षण आहे तो क्षण आलेला आहे. म्हणजे जाहिराती संदर्भातील जी गती आहे ती गती मिळालेली आहे. कुठेही त्या समायोजनाला ब्रेक मिळालेला नाही आहे. असं एक व्हिडिओ मी बनवलेला होता आणि त्या संदर्भातील एक परिपत्रक हे पालकर सरांनी काल काढलेलं आहे, म्हणजे 6 तारखेला काढलेलं आहे. आणि या 6 तारखेचं जे परिपत्रक आहे यामध्ये नेमकं काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि त्याचा फायदा आपल्याला कसा होणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला मिळत असते. जसं जसं आपल्याला माहिती मिळत आहे तशी तशी आपल्या सर्वांना एक उत्कंठा वाढलेली आहे की जाहिराती नेमक्या कधी येणार आहेत. काही विद्यार्थ्यांना ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांना असं वाटायला लागलं की जेवढा फास्ट ही भरती होईल तेवढे फास्ट भरती झाली पाहिजे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, बाकी इतर बाबी ज्या आहेत, तांत्रिक अडचणी आहेत किंवा समायोजनाची प्रक्रिया आहे, या सर्व बाबी अत्यंत महत्वाच्या आहे. बिंदू नियमावली असेल, नामावली असेल किंवा आपलं रोस्टर क्लिअर असेल, ह्या सर्व बाबी अत्यंत महत्वाच्या आहे आणि हा शिक्षक भरतीचा एक भाग असणार आहे. आणि त्याशिवाय आपली शिक्षक भरती होऊ शकत नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. समायोजन तर अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे यामधली. एक लक्षात घ्यायचा आहे, हा जो पत्र काढलेला आहे या पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या संदर्भातील आहे, परंतु आपण शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांच्या बद्दल आपण बोलणार आहोत की समायोजनाची प्रक्रिया ही संपूर्ण झालेली आहे. कोणती? जिल्हा लेवलचं जे समायोजन आहे ते संपूर्ण झालेले आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, पहिल्यांदा तालुका लेवलची समायोजन प्रक्रिया झाली, त्यानंतर जिल्हा लेवलची समायोजनाची प्रक्रिया ही संपूर्ण झालेली आहे. ज्यांनी अजून केलेलं नसेल त्यांनी तातडीनं या सर्व गोष्टी कराव्या, कारण याद्वारे एका रविवारी म्हणजे 15 दिवसापूर्वी एक VC सरांनी घेतलेली होती आणि त्या माध्यमातून ताकीद दिलेली होती. ज्या संस्था चालक असतील किंवा इतर कोणतेही असेल माध्यमिकचे, या सर्वांना सांगितलेलं होतं की तुम्हाला या सर्व गोष्टी करणं अपेक्षित आहे आणि गरजेचं आहे. जर तुम्ही करत नसाल तर आम्ही तुमच्यावरती कारवाई करू, असं स्पष्ट त्या ठिकाणी निर्देश दिलेले होते. आणि त्याच भूमिकेतून नक्कीच हे कंप्लीट झालेली आहे. आता राहिला मुद्दा, समायोजनाची प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे. जो एप्रिल आता पहिल्या वीक मध्ये या सर्व गोष्टी होत आहे, तर आपल्याकडे 1 ते 2 दिवसामध्ये विभाग लेवलची ही जी विभाग लेवलची प्रक्रिया आहे ही 1-2 दिवसामध्ये होईल आणि नंतर राज्य लेवलची प्रक्रिया, असे या 4 ते 5 दिवसामध्ये या सर्व गोष्टी होत आहे. आणि याच महिन्यात आपल्याला या 15 दिवसामध्ये 10 दिवसानंतर आपल्याला जाहिराती जिल्ह्याच्या समजून येणार आहे आणि जागा सुद्धा आपल्याला समजून येणार. बिंदू नामावली अत्यंत महत्वाचा आहे. किती जागेला, म्हणजे 100 जर जागा एखाद्या जिल्ह्यात असेल, जसं चंद्रपूर जिल्हा असेल किंवा नागपूर जिल्हा असेल, 100 जागा असेल, 100 जागेमध्ये आपल्याला कोणत्या कॅटेगरीला किती रिझर्वेशन आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. SC ला किती रिझर्वेशन आहे, नंतर ST ला किती रिझर्वेशन आहे, 7% असेल, OBC ला 19% असेल, अशा पद्धतीने त्या जागा काढल्या जात असतात आणि त्यानंतर राहिलेल्या ज्या जागा आहेत त्या ओपन करिता असतात. अशा पद्धतीने बिंदू नामावली आपल्याला करणं गरजेचं आहे. माध्यमानुसार असेल किंवा इतर ज्या काही इतर घटक जे आहेत त्या घटकानुसार आपल्याला त्या जागा काढल्या जातात, म्हणजे रोस्टर क्लिअर किंवा अद्ययावत केलं जात असते. हे झालं की आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागा, म्हणजे शिक्षकांच्या किती जागा याचा आकडा याच महिन्यात आपल्याला मिळेल विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याला जाहिराती याच महिन्यात मिळाल्यानंतर आपलं पोर्टल सुद्धा याच वेळेला तुम्हाला प्रिफरन्स किंवा प्राधान्यक्रम द्यायला सुरुवात होईल. आणि त्यानंतर सुद्धा सुरुवात झाल्यानंतर आपल्याकडे फक्त 10 ते 15 दिवसामध्ये या सर्व प्रक्रिया झाल्या. 15 दिवसाचा वेळ तुम्हाला दिला जाईल आणि त्यानंतर तुमची निवड प्रक्रिया होईल. निवड प्रक्रिया झाल्यानंतर जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये तुम्हाला ऑर्डर हातात मिळेल. नवीन सत्रामध्ये आपण शिक्षक म्हणून शाळावरती रुजू होणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आणि या परिपत्रकानुसार, या परिपत्रकावरून असं दिसून येत आहे की भरतीला पुन्हा पुन्हा गती मिळत आहे आणि विभाग लेवलची जी समायोजनाची प्रक्रिया झाल्यानंतर राज्य लेवल हे फक्त 5 दिवसाची प्रक्रिया आहे. त्यातून आपल्याला असं दिसून येते की आपल्याला जे काही आतापर्यंतच जे काही आपला वेट अँड वॉचची भूमिका आपली सर्वांची होती तर ती लवकरच पूर्ण होणार आहे, ज्या माध्यमातून आपण शिक्षक सुद्धा महाराष्ट्र शासनामध्ये शिक्षक म्हणून रुजू होणार आहेत. ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला या अपडेट बद्दल नेमकं काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या काही लिंक्स आहेत, व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, या सर्व लिंकला जॉईन व्हा, ज्या माध्यमातून माझ्याशी तुम्हाला संपर्क साधता येणार आहे, बोलता येणार आहे आणि या माध्यमातून आपल्या समस्या सुद्धा सोडवता येणार आहे. धन्यवाद.